हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल आफ्टर लॉंग टाईम. तर आज खूप दिवसांनी व्लॉग घेऊन आले कारण गुड न्यूजच तशी आहे. आणि मी लास्ट टाईमच्या व्लॉगमध्ये बोलले मी ट्राय करेन. त्यानंतर मी एक व्लॉगसुद्धा पोस्ट केला आहे, बट पोस्ट केला आहे म्हणजे मी अनलिस्टमध्ये ठेवला आहे. पोस्ट करून नुसताच ठेवला आहे, त्याला पब्लिक केलं नाही त्याला, कारण माहीत नाही का इच्छा नाही झाली म्हणून. थोडंसं पर्सनलच होते त्या गोष्टी, त्यामुळं मी व्हिडिओ बनवलेल आणि माझा तसाच प्रायव्हेटमध्ये आहे. बघूया केला तर करेन किंवा नाही करणार कधीच, कारण त्यामध्ये मी बोलले कमी आणि रडले जास्त. त्यामुळं माझी हिंमत पण नव्हती होत की आपण पोस्ट करावं की नाही. म्हणजे असं एवढं पण ही काही नव्हतं, फक्त थोडंसं माझ्याच लाईफबद्दल लाईफ अपडेट पार्ट 2 असं मी बनवलेला. बट तो मी काय ही केला नाही. ज्यांनी लास्ट व्लॉग बघितला असेल त्यांना समजलं असेल एक्झॅक्टली मी कोणत्या विषयावर बोलते. तर जाऊ देत. आता गुड न्यूज बघायला जे आले त्यांच्यासाठी खास आपल्याकडे खूप भारी गुड न्यूज आहे. तर फायनली मी मावशी बनली आहे आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे गर्ल्स झाली आहे. येस, आम्ही नवस केले तिच्यासाठी आणि फायनली झाली. म्हणजे तुम्ही माझा आनंद नाही इमॅजिन करू शकत. दुपारनंतर मला मम्मीचा फोन आलेला आणि बोलली की मुलगी झाली बंटीला. बहिणीला बंटी बोलतो आम्ही. अक्षरशः डोळ्यातून पाणी गळत होतं माझ्या. म्हणजे एवढी मी पण वाट बघत होते तिच्या बाळाची की, आणि ती पण मुलगीच हवी होती आम्हाला. तर फायनली झाली आहे आणि मी पण त्यासाठी नवस केला आहे देवाला. तर तो पण मला कंप्लीट करायचा आहे, पण आत्ता लगेच नाही करणार आहे. तर चला मी तुमच्यासोबत ज्या मी क्लिप शेअर केल्यात, शूट केल्यात त्या मी शेअर करते. कारण म्हटलं अगोदर यूट्यूबवरती अनाऊन्स करूया आणि नंतर इन्स्टावरती. तर आता आय थिंक 15-20 दिवस झाले, सॉरी 14-15 होत आलेत दिवस होऊन. बट मला आत्ता वेळ मिळाला कारण आत्ता सध्या माहिती आहे तुम्हाला पण सगळ्या गोष्टींमुळे वेळ भेटत नाही आहे. बट मी आता ट्राय करणार आहे व्लॉगिंग कंटिन्यू करण्याचं, अशीच म्हणती आणि करत नाही. तर चला जाऊ देत, जास्त वेळ न घालवता तुम्हाला दाखवते मी तिला. गाईज थोडासा आता व्हिडिओ वेगळा दिसेल बिकॉज मी या क्लिप मिनी व्लॉगसाठी घेतल्या होत्या. तर बहिणीचं शूट आम्ही खूप अर्जंटमध्ये केलेलं होतं. दाजींमुळे खूप वेळ गेला कारण दाजींसोबत करायचं होतं. 8व्या मंथमध्येच करायचं होतं, पण जमलंच नाही, दाजींना वेळ नव्हता. मग आम्ही 9व्या मंथमध्ये खूप इमिडिएटली शूट केले. डिलिव्हरीच्या 1 दिवस अगोदर माझीसुद्धा खूप धावपळ झाली. मी मुंबईवरून गेले शूटसाठी. म्हणजे भयंकर धावपळ झाली, तुम्ही विचारसुद्धा नाही करू शकत. कसलाच आराम नव्हता, बट गरजच होती कारण डॉक्टरांनी अर्जंट सांगितलं की ॲडमिट व्हावं लागेल कारण पाणी संपलं होतं पिशवीमधलं. बाळ कोरडं पडेल, त्यामुळे कदाचित सिझर पण करावं लागेल असं बोलले होते डॉक्टर. त्यामुळं सगळंच आमचं पळत झालं बरं का. एका दिवसामध्ये पटकन शूट आवरून घेतलं आणि खरंच बरं झालं घेतलं. मी तिला थांब म्हणत होते कारण मी जस्टच पुण्यावरून मुंबईला आले होते. मी शूटसाठी गेले होते, पुन्हा रिटर्न गेले, अशी माझी धावपळ चालूच होती बरं का. हे शूट झाल्यानंतर मी संध्याकाळची पुन्हा मुंबईसाठी निघाले होते. तर आल्यानंतर मी इकडे माझं बाकीचे ब्रँडचे शूट होते ते मी केलेत क्लासमध्ये जाऊन. हे क्लासमध्ये मी शूट केलेलं आहे कारण बिलकुलच वेळ भेटत नव्हता मला. खूप धावपळ झाली आहे बरं का. आणि अजूनसुद्धा होते कारण शूट पण असतात. पुण्याला जावं लागतं, मुंबईला यावं लागतं. आता बहिणीला बाळ झाले त्यामुळे तिकडं पण जावं लागतं. आणि मी इकडे शूट करून आले आणि मला समजलं की डिलिव्हरी झाली आहे म्हणून आणि मुलगी झाली आहे. मग काय आहे, लगेचच त्या दिवशी मावशी पळतच गेली बाळाला भेटण्यासाठी. पण त्या अगोदर मी माझा क्लास अटेंड केला. नेक्स्ट डे संडेच होता म्हणून म्हटलं की आता जाऊन यावं भेटून. सॅटर्डेपर्यंत माझा क्लास असतो आणि त्यानंतर मी संडेला सुट्टी असते, 1 दिवस सुट्टी असते आम्हाला. इकडे कलर थेअरी चालली होती. तर व्हॅनिटी पण आता मी रेडी केले. कुणाला त्याचा पण व्हिडिओ हवा असेल तर कमेंट्स करा. त्यानंतर मी इकडे डिरेक्टली मुंबईवरून फलटणला आलेली होती. मैं मासी बन गई हूँ, वो भी लड़की की. तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही, बट बहिणीला पहिला मुलगा आहे आणि ही सेकंड मुलगी झाली. आणि पहिलं तिचं नॉर्मल होतं आणि हे सिझर झालं बिकॉज बाळाला पाणी कमी पडलं.
त्यामुळे खूप अर्जंटमध्ये करावं लागलं, नाही तर बाळाच्या जीवाला धोका होता असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. काजू कतली बाळाचं नाव पण मीच ठेवलेलं आहे आणि ते काय ते मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये सांगेन. मम्मी पप्पांना तो हक्क दिला नाही मी, मावशी म्हणल्यावर एवढा तर हक्क चालतोच आणि त्यांना पण काही इश्यू नाही आहे, बहिणीला आणि दाजींना मी ठेवलं म्हणून. तर मी हॉस्पिटलमध्येच 2 दिवस राहिली, एकच दिवस राहणार होते बट बाळापासून यावंच नाही वाटलं म्हणून राहिले मी क्लास बुडवून. आणि संध्याकाळची ती खूप रडत होते भयंकर आणि तिने गॅस पकडला होता. आय थिंक दूध पिल्यानंतर ना ते वरती पकडून ढेकर देणं गरजेचं असतं, ते आम्ही केलं नाही, त्यामुळे ती खूप रडत होती. आणि सकाळची पण खूप भयंकर रडत होती, तिला गॅसच झाले होते. मग हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर थोडंसं ती शांत झाली.